तुम्ही जर मुलांना हा बिना मैद्याचा केक खाऊ घातला ना, तर ते मैद्याचा केक खायला विसरून जातील. बिना मैद्याचा असून सुद्धा चवीला अगदी भारी, जाळीदार असा केक तयार होतो. चला तर मग लगेच सुरुवात करूया. त्यासाठी 2 केळींची साल काढून बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. 1/4 वाटी साखर, 1/4 वाटी तेल, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स आणि 1/4 वाटी दूध घेतलं आहे. हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. ज्या भांड्यात केक करायचा ती कढई गरम करायला ठेवली. डब्याला सुद्धा साईडने तेल लावलं आणि खाली ऑडीचा पेपर ठेवला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे कोको पावडर, थोडंसं दूध घालायचं आणि हे फिरवून घ्यायचं आहे. मिश्रण थोडं घट्ट वाटतं आहे म्हणून अजून थोडंसं दूध घातलं आहे. एकूण इथे आपल्याला पाऊण वाटी दूध लागलेलं आहे. या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. यामध्ये आता 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 2 चमचे दूध आणि 1 चमचा व्हिनेगर घालून हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. मिश्रण लगेच डब्यामध्ये भरायचा. डब्बा थोडासा टॅप करायचा. आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे. आता हा लगेच डबा कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे. 50 ते 55 मिनिट हा बेक करून घेऊया. 55 मिनिट झालेली आहे. टूथपिक घालून पाहूया. टूथपिक अगदी क्लीन आहे म्हणजे केक आपला अगदी छान बेक झालेला आहे. आता केक पूर्ण थंड करून घेऊया. केक थंड झाल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा इथे आपला घरच्या घरी सोप्या पद्धतीने चॉकलेट बनाना केक तयार आहे. खायला अगदी भारी लागतो. त्यामुळे बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवा. त्यामुळे बनवा आणि कसा झाला हे मला कळवा.